नमस्कार मंडळी, मी श्रुतिका. खरं सांगते मंडळी, माझ्या आजूबाजूला खूप खूप कमाल लोक आहेत आणि त्यांच्यामुळे मला नकळत का होईना खूप चांगल्या सवयी लागल्यात. खंत एकच गोष्टीची की मी त्या सवयी नियमितपणे केल्या नाही. आता मी असा विचार केला आहे की त्यातल्या मी काही ठराविक गोष्टी पुढच्या 100 दिवसांसाठी नियमित करणार. ठीक आहे. मी जसं व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं की माणूस स्टेबल तेव्हा मानला जातो जेव्हा तो फिजिकली स्टेबल असतो, मेंटली स्टेबल असतो आणि फायनान्शियल स्टेबल असतो, बरोबर. तर सीन काय होतं ना की मी माझ्या दिवसाची सुरुवात माझे डोळे आणि लॅपटॉपचं शटर सोबत ओपन करते. तर मला त्या दिवसाची सुरुवात आहे ना अशी नको आहे. तर मी असं ठरवलं आहे की मेंटल स्टेबिलिटीमध्ये मी रोज दिवसाची सुरुवात ही एक सर्टन टाईमसाठी मेडिटेशन करून करणार. आधी मी काय करायची ना की मेडिटेशनमध्ये मला जेवढा वेळ आहे मी तेवढ्या वेळासाठी एक अलार्म लावायची की इतक्या इतक्या वेळासाठी मी मेडिटेशन करणार. ठीक आहे. पण त्यात मला काही मोटिवेशनच भेटत नव्हतं. ठीक आहे. तर मग मी काय केलं आहे आता की एका सजेशननुसार मी आता एक ॲप्लिकेशन यूज करते, मिरेकल ऑफ माइंड्स म्हणून. आणि आय गेस ते ईशा फाउंडेशनचं आहे आणि त्यांनी ते महाशिवरात्रीच्या वेळेस बहुतेक लॉन्च केलं होतं. त्यात असं आहे की तुम्ही जितकी कंटिन्युटी ठेवाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कोट वगैरे बघायला छान मिळतो आणि छान वाटतं असं एखादी लेवलची गेम कंप्लीट केल्यासारखं. आणि जे तुम्ही डेली मेडिटेशन करतात ना तर त्याच्या एंडला एक छान छोटीशी क्लिप असते, एखादी मिनिटभर असते. ज्यांना वाटतं ऐकायचे तर त्यांनी ऐकू शकतात. म्हणजे एक छान फॅक्ट तुम्हाला ऐकायला मिळतो. ठीक आहे. तर झालं हे मेंटल स्टेबिलिटीच्या अंडर. तर सेकंड आहे की फिजिकल स्टेबिलिटी. आता मी आणि व्यायाम याचा दूरचा संबंध नाही. माझ्याकडनं ते होते नाही, मी ते केले नाही आणि करून तो माझा प्रयोग पूर्ण फसलेला आहे. तर एक मला जमेल असं एक मी गोष्ट करणार आहे. अर्थात ही सवय मी माझ्या आईकडनं उचलले. तिने कोणी एकीकडे 10 किलो वजन कमी केलं होतं. तर त्या जर्नीची पहिली स्टेपच ही होती की तुम्ही जे जेवण आहे ना नियमितपणे एकाच टायमिंगला घ्यायचं. आता ते काय मला शक्य नाही, पण मग मी पण काही ठरवलं आहे की माझं शेवटचं जेवण दिवसाचं हे मी 6 ते 7 या दरम्यान घेणार. जेवढं शक्य होईल तेवढं आपण आता बघू. बाकी ती जर्नी आपण नंतर सुरू करू. ठीक आहे. आणि लास्ट म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी. आता कुठल्याही माणसाची सेविंग ही सुरू होते, त्याच्याकडे जे काही पैसे येतात ते छोटे छोटे साचवतो आपण एका गुल्लकमध्ये. ठीक आहे. आता आपल्या लहानपणी आपण ते केलं आहे, आता काय करायचं आपल्याला तेच परत करायचं. कोणी एकेकाळी मी जार ॲप्लिकेशन वापरायची पण त्यात काही कंटिन्युटी ठेवली नव्हती. आता सेम आय गेस जारवाल्यांनी आणि फोनपेवाल्यांनी मर्ज केलं आहे. तर त्यांच्याकडे खास फीचर आहे की तुम्ही एक डेली SIP करू शकतात. तर मी काय करणार आहे की एक सर्टन अमाऊंट दररोज त्यात टाकणार आहे. म्हणजे अर्थात मी ते ऑटो डेबिट करणार आहे. ते काही कोण झंझट करेन रोज जाऊन बघा की त्यात ते खरंच पडलेत की नाही, परत ते विसरलं आहे, कशाला करायचं. त्यापेक्षा आपल्या अकाउंटला ती सर्टन अमाऊंट डेली ठेवा आणि ते ऑटो डेबिट करून टाका. मग बघूया 100 दिवसांनी किती पैसा जमा होतं, म्हणजे आपलाच पैसा आपल्या खात्यात किती जमा होतं. तर बघूया हे काय होतं आहे 100 दिवसांनी. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, जी लोक हे 100 दिवसांचं चॅलेंज पूर्ण करणार आहेत आपण त्यांच्यासाठी शेवटच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2026ला एक छान मीटअप ठेवूया. आपण नक्की भेटूया आणि सगळे एकमेकांचा प्रवास शेअर करूया. बघूया काय काय होतं आणि जर तो दिवस आपण बघितला ना आपण लय काय काय प्लॅन करूया पुढे. भेटूया लवकरच.